ए थांबा जरा, पुढे स्क्रोल करू नका. पार्ट 1 पाहिलं असेल तर नीट ऐका. कलियुग चालू आहे, पण मामांचे साक्षात्कार आणि चमत्कार आजही थांबलेले नाहीत. सरस्वती महादेवाने धनगर कुळात जन्म घेतला आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या अकोळ गावातील मातीतून हा दिव्य प्रवास सुरू झाला. हा अवतार केवळ एका माऊलीच्या बाळासाठी धावून गेला नाही, तर जेव्हा इंदापूर तालुक्यातील बावडा गावाच्या शिवारात नीरा नदीचा महापूर सगळं काही गिळंकृत करायला निघाला होता, तेव्हाही साक्षात निसर्गाने या अवतारासमोर गुडघे टेकले. आभाळ फाटलेलं असताना आणि नदीला रौद्रपूर आलेला असताना मामांनी आपल्या काठीने निसर्गाला थांबवलं. जिथे चहूकडे पाऊस धोधो कोसळत होता, तिथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे मामांच्या कळपावर आणि भक्तांवर पावसाचा एक थेंबही पडत नव्हता. पुराला वाट द्यायला लावणं आणि पावसाला रोखणं हा साक्षात भोलेनाथाचा या पृथ्वीवर असलेला हुंकार होता. बाळूमामांची भक्ती म्हणजे केवळ पोथीपुराण नाही, तर तो एक धगधगता निखारा आहे. अकोळच्या त्या लेकानं जेव्हा आपल्या मेंढरांच्या कळपासोबत प्रवास सुरू केला, तेव्हा जिथे जिथे मामांची पावलं पडली, तिथलं दारिद्र्य आणि दुःख जळून भस्म झालं. मामांचा दरारा काळजाचा ठोका चुकवणारा होता. त्यांचा क्रोध म्हणजे रुद्राचा अवतार होता, पण त्या रागाच्या मागे भक्तांसाठी आईच्या काळजाची माया दडलेली होती. पिवळा भंडारा ही केवळ हळद नाही, तर ती महादेवाची पवित्र विभूती हाय, जिने विज्ञानाचे नियम मोडीत काढले आणि मृत्यूलाही 2 पावलं मागे हटवलं. आदमापूर ही त्यांची कर्मभूमी बनली आणि तिथला कणनकण मामांच्या चैतन्याने न्हाऊन निघाला. मामांनी सांगितलं होतं, मी कुठेही गेलेलो नाही, मी तुमच्या मेंढरांच्या खुरांमध्ये आणि तुमच्या श्रद्धेत जिवंत आहे. आजही जेव्हा एखादा भक्त आर्त हाकेने मामांना साथ घालतो, त्यावेळी साक्षात महादेव मदतीला धावून येतात. जोपर्यंत सूर्यचंद्र तळपत राहतील, तोपर्यंत या अकोळच्या राजाचा आणि आदमापूरच्या देवाचा जयघोष अखंड घुमत राहील. आकाशातून चंद्राचं शीतल चांदणं थेट मामांच्या अंगावर पडतं. त्यांचा तो पिवळा भंडारा हिऱ्यासारखा चमकायला लागतो. महाकालचे हे रूप धारण केलेले मामा शांतपणे आपल्या मेंढ्या घेऊन धुक्याच्या पडद्याआड अदृश्य होतात. मागे उरतो तो फक्त त्या पवित्र भंडाऱ्याचा दैवी सुगंध आणि असमंतात दुमदुमणारा एकच खणखणीत आवाज, बाळूमामाच्या नावानं. सांग भलं. मामांच्या भक्तांना कळकळीची विनंती. बाळूमामांच्या अशाच भक्तिमय गोष्टी आणि चमत्कार पाहण्यासाठी जर तुम्ही हे फेसबुकवर बघत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा, आणि जर यूट्यूबवर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगभलं लिहायला विसरू नका. बोला बाळूमामाच्या नावानं. सांग भलं.